वेळेस घेतला आपण गाडीला मी सांगितलं मॅडम आले आठवतंय का काही भेटावं लागेल म्हणे मॅडम त्याला जो किती मॅडम झालं ट्रेनिंग गेलं त्यानंतर आपले 8 वर्ष द्यायचं तुला तरी काय झालं सर बसा ना बसा सर बरोबर ये बारामती ना चला
सगळ्यांना फोन केले, मला फोन नाही केला. महत्वाच्या 2-3 गोष्टी आपल्याला करायच्यात फक्त आजच्या याच्यासाठी. आपण सगळेजण जे इथं आलोय तर सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन सहभाग असणं महत्वाचं आहे. ज्यांचे राहिले असतील तर त्यांनी पहिले जमा करा. पहिले म्हणजे नंतर बी दिले चालतील, पण जमा. दुसरी गोष्ट, आज आपण ह्या गोष्टीची सुरुवात करतोय तर निश्चितच आपल्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. पण आजची सुरुवात जी आहे तर आपल्याला इथून पुढे थांबायचं नाही. आपण भरपूर जुन्या नव्या आठवणींना उजाळा इथं देत असतो. तर आजचा आपला कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ग्रुपवर पण टाकलं, त्याच्यामध्ये पाहुण्यांचं स्वागत होईल. पहिले स्वागत झाल्यानंतर आपला जो छोटासा परिचय, आपलं नाव, वर्ग, तुकडी आणि आपण सध्या काय करतो या गोष्टीचा आपण परिचय द्यायचा आहे. तो परिचय आपण थोडक्यात द्यावा ही विनंती. एक आपली छोटीशी जी आठवण आहे ती नंतर आपण मनोगतात व्यक्त करण्यासाठी सगळ्यांना संधी देणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले पाहुण्यांचं स्वागत होईल, त्यानंतर आपल्या सगळ्यांचा परिचय होईल, त्यानंतर पाहुण्यांचं मनोगत व्यक्त होईल, त्यानंतर आपले सुद्धा जे मनोगत आहे तर ते सुद्धा व्यक्त व्हायला सगळ्यांना संधी मिळेल. थोडक्यात आपल्या कार्यक्रम रूपरेष सांगतो. सर्वप्रथम आपण काय करणार आहे, आपण सगळ्याचं वेलकम आपण स्वतःच करून घेणार, कारण आपला कार्यक्रम हा गेट टुगेदर आलेल्या प्रमुखांचं आपण स्वागत करणार. त्याच्यानंतर आपल्या बॅचचे किंवा आपल्या जे काही मित्र आहेत किंवा काही शिक्षक जे आपल्याला सोडून गेले त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल 1 मिनिटाचा. त्याच्यानंतर नाही नाव नसले तरी पण आपण कॉमन श्रद्धांजली होऊ शकतो. आलेल्या पाहुण्याचा छोटाशी एक भेटवस्तू देऊन आपण सत्कार करणार. त्याच्यानंतर प्रत्येकाने इथं पुढे येऊन स्वतःचं नाव, बॅच, तुकडी याचं माहिती द्यायची आणि सध्या काय करण्याची माहिती द्यायची. फक्त स्वतःचं मनोगत नंतर आपण व्यक्त करायला आपण संधी देणार सगळ्यांना. ओके. हाजरी घ्या ना सगळ्यांची.
सर्व आपल्याला शिकवणारे आणि आपल्याला घडवणारे असे सगळे आपले गुरुवर्य, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेले शिक्षक वृंद, ज्यांनी की आपल्याला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन आणि कठोर पनिशमेंट म्हणजे ज्या ज्या वेळेस गरज लागली त्यावेळेस त्यांनी आपल्याला कठोर शब्दात सुनावलं देखील आणि जो मार होता तो देखील दिला. तर अशा सर्व आपल्या गुरुजनांचं आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून स्वागत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व जे की खूप दुरून दुरून मुलं आली यावेळेस, कॉन्टॅक्ट पण सगळ्यांनी केले आणि एक आनंदाचं वातावरण आणि उत्सव सगळ्या मुलांमध्ये तयार झाला. तर आपण सगळे जे उपस्थितीत आहोत बालमित्र, तर आपण आपल्या सर्वांचं एक स्वागत आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा. आपल्या गेट टुगेदर होता आपल्यातून जे आपले सहकारी होते, बालमित्र होते, मैत्रिणी होत्या, तर असे 3 जणांचे नावं आपल्याकडे आहेत. तर त्यांचं म्हणजे निधन झालंय, ते आपल्यात नाही आहेत आज रोजी. पण जर गेट टुगेदर आपलं जर कधी यापूर्वी झालं असतं तर निश्चित आपण एकमेकाला भेटून थोडंफार शेअरिंग किंवा आपल्या काही आठवणी किंवा एकमेकाचं सुखदुःख आपल्याला शेअर करता आलं असतं, पण ती गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली नाही. असे आपले 10वीच्या वर्गातले एक शिल्पा शर्मा, राजू येळवंडे आणि खळेकर सचिन. तर मी आपणा सर्वांना आणि गुरुजनांना विनंती करेल की आपण 2 मिनिटं जागेवरच उभं राहून श्रद्धांजली त्यांना सुद्धा स्वागत होणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. त्यामुळं सर्वप्रथम मी सचिन पवार, अमोल जरंदेले आणि मिलिंद थोरे या तिघांना विनंती करेल की त्यांनी आपल्या बॅचचे शिक्षक गणेश मामा, ज्यांनी की आपल्याला खूप सहकार्याच्या वेळेस केलं आणि आपल्याला त्यांच्या शिकवणीतून जे काही साध्य झालं त्यामुळं आपण घडलो आणि त्यानंतर आपल्या मुलांमध्ये सुद्धा जी इच्छा नव्हती गेट टुगेदरची ती त्यांनी जागृत केली. त्यानंतर आपल्या शाळेचे AP दरंगले सर यांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. तर मी प्रसाद आंगळे, महेश राजहंस भागवत आणि आणखी लोक सर वगैरे त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीणला घे. नाही काय नाही आपण खेळ ना प्रवीण बळगट, गीते, संजय दानी वगैरे या सगळे दुर्गत त्याचा आवाज नाही येतो ते कर बनते. हे सगळे आले पाहिजे फोटोत कट टाकणं बरोबर का. अरे स्वपान परत शिक्षक बनते. शेवटची ओळख आहे. अरे नसन बस डबल
आता पहिल्यापासून मागच्या बँचवर आहे गणेश चल हा गिफ्ट तू बारीकी आणि राजू आता जे लाईन मध्ये करायचं ए सचिन आमचं बोलू दे ये ना आणि सुहास सचिन सगळे आपण या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आपल्याच वर्गातील श्री निलेश बिबे, कुमार निलेश बिबे हे आपल्याला प्रास्ताविक या ठिकाणी करतील कार्यक्रमाचा. आजच्या मी त्यांना विनंती करतो. शेवटपर्यंत आज आपण गेट टुगेदरच्या निमित्ताने आपले शनेश्वर विद्या मंदिर, आपले गणेश मामा क्लासेस यांच्या माध्यमातून, मामांच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजण जमलोय आणि हा छोटासा कार्यक्रम आज आयोजित केला. या कार्यक्रमासाठी जे आपले गुरुजन सर्वजण उपस्थित आहेत त्यांचं प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो की ते या कार्यक्रमासाठी आपल्याला लागले. तर आपले भाग आहेत आपल्या पाठीमागे आणि भुसारी सर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सगळे टाळ्या राजू साळवे आणि निलेश बिबे वगैरे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं, दोन्ही सरांचं या ठिकाणी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. घेतलं पहिले राहिले का सचिन येला सचिन मोठी मुकेश सचिन अशोक मुकेश त्यानंतर खोसे सरांचं स्वागत. मी नाही बरं झालं बोलते. SVM 1998ची बॅच गणेश मामा आणि आपले सर्व SVM आपले कॉलेजचे शाळेचे प्राचार्य त्याचबरोबर सर्व गुरुजन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी शब्दसमूहांनी स्वागत करतो. आज या गेट टुगेदरची गरज का ही जर थोडंसं आपण लक्षात घेतलं की आपले जे सध्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुटलेले ऋणानुबंध कुठेतरी एकत्र आले पाहिजे, कुठेतरी आपण एकत्र बसलं पाहिजे म्हणजे चर्चा केली पाहिजे. भविष्यात बसाईवर भरपूर चर्चा झाल्या, बसणं होत नव्हतं, भेटणं होत नव्हतं आणि आज या निमित्तानं हा छोटासा कार्यक्रम आपण घडून आणला. या कार्यक्रमासाठी जे पाहुणसर म्हणून ज्यांनी काम केलं, खऱ्या अर्थाने दुवा म्हणून काम केलं, ते आता आपले आदरणीय गणेश मामा असतील आणि आपली या ठिकाणची मॅनेजमेंट टीम असेल, यांनी अतिशय कष्ट घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. अगदी प्रत्येकाला फोन 2-2, 3-3 कॉल करून त्यांनी हे आयोजित केलं आणि आपण सगळ्यांनी त्याला दाद दिली. म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा या मॅनेजमेंटच्या वतीनं स्वागत करतो. दुसरा महत्त्वाचा की आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने याची गरज का, हे का करायचं, तर सर्वात महत्त्वाचं आपण या गुरुजनांचं कुठेतरी देणं लागतो. कुठेतरी यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो आपल्या मुलांवर सुद्धा झाला पाहिजे, मुलांमध्ये सुद्धा ते संस्कार रुजले पाहिजे. तो एक महत्त्वाचा उद्देश. दुसरा आपल्याला पण एक आदरयुक्त जी आपली भावना असते ती कुठेतरी व्यक्त करता आली पाहिजे. या उद्देशाने आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं गेलं. त्याचबरोबर आपण गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जॉब्समध्ये आपण काम करतो. काही सामाजिक NGOज मध्ये काम करतात, काही आपल्या पत्रकार असतील किंवा डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, मेडिकल क्षेत्र असेल, वेगवेगळ्या घटकातले कार्यकर्ते आपण सर्वजण काम करतो. या सगळ्यांनी जर एकत्र काम केलं, या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्य, पुढचं जे आयुष्य आहे ते अजून आनंदमय होण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी जर आपण काम केलं तर या गेट टुगेदरचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
असं एक या निमित्ताने वाटतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मित्रांनो दुसरं आपल्यातला जो संवाद आहे, जो आपल्यातला संवाद तुटला होता, तो संवाद सुद्धा आपला इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग संवाद बनवून आपल्याला पुढे जाऊन गेट टुगेदरच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. दुसरा महत्त्वाचा आजच्या या सगळ्या धकाधकीमध्ये आपले जे अनुभव आहे ते न लाजता न कोणत्याही संकोच पाळता आपल्याला शेअरिंग करायचे. जे काही आपल्याला 2-3 मिनिटं देतील त्या 2-3 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये अगदी एखाद्याला जास्त लागलं तर आमची काही हरकत नाही, परंतु ते शेअरिंग जर झालं तर आपल्याला कुठेतरी याच्यातून एक दिशा भेटेल आयुष्याला. ती दिशा आपल्या प्रत्येकाला भेटली पाहिजे, हा एक या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आपली जी मैत्री ही अजून घट्ट बनून आपल्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला काही जर चांगलं मोठं काम जर करता आलं, तुम्ही आपल्या गावामध्ये जर पाहिलं असेल यशवंत सामाजिक प्रतिष्ठान असेल, स्नेहा फाउंडेशन असेल, त्याचबरोबर आपले हे वेगवेगळे NGOज असतील परिसरातल्या, याच्यासाठी जर चांगलं काम करता आलं तर ते एक आपण प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये करू असं एक मला वाटतं. आणि या ठिकाणी आपण सगळेजण सर्व गुरुजन जे आले त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी माझा पण परिचय करून देतो. मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. सध्या मी श्रीरामपूरमध्ये उपकृषी अधिकारी म्हणून काम करतोय. 2004ची माझी बॅचचे जॉईनिंगची बॅच आहे. 98ला 10वी सुटल्यानंतर मी डिप्लोमा केला 2 वर्षाचा. त्याच्यानंतर मी पत्रकारितेमध्ये पण डिग्री घेतली. त्याच्यानंतर रेग्युलर माझी BSc ॲग्रीची डिग्री ती पण घेतली. त्याच्यानंतर 2004ला खात्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा पदविकामधला मी पहिला माणूस आहे की ज्यांनी जवळपास 16-17 बॅचेस आमचे जे विभागाचं जे ट्रेनिंग सेंटर आम्ही चालवतो त्याच्यामध्ये मी काम करतोय. अतिशय ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, योजनांच्या बाबतीत कोणाला काहीही मदत लागली तर 100% विचारा. कारण जे राज्याचं जे फॅसिलिटर म्हणून जे काही 7-8 लोक जे काम करतात त्याच्यामध्ये सुद्धा आहे. मागच्या वर्षीपर्यंत 8 पुरस्कार आतापर्यंत घेतलेत आणि शेवटचा 8वा पुरस्कार आपल्या सगळ्यांमुळं जो सेवारत्न राज्य शासनाचा आहे तो पण मी मागच्या वर्षी मला मिळाला. आणि यासाठी निश्चित आपल्या सगळ्यांची प्रेरणा आणि गुरुजनांचे आशीर्वाद आहे. एवढंच इथं बोलतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे गुरुजनांचं लक्ष द्यावं आणि पुढं लोट आपल्याला राजू इथंच घेताला भेटलोय तर ते आपल्याला आपले नाव हे गुरुजनांचं पण लक्ष द्यावं आणि आपलेही लक्ष द्यावं यासाठी म्हणून आपल्याला तो परिचय द्यायचा आहे. तर परिचय देताना सर्वप्रथम आपलं नाव, आपण सध्या काय करतोय ते थोडक्यात 1-2 ओळी आणि त्याच्यानंतर आपला वर्ग एवढं सांगून आपण सध्या फक्त आपला परिचय द्या. त्यानंतर 2-2 मिनिटात आपण परिचय घेऊन पुढचा कार्यक्रम सुरू करू. पुन्हा माझं नाव सोपान त्रिंबक लोणारे. मी इयत्ता तुकडी मध्ये होतो. आता मी सध्या महावितरण कंपनीमध्ये सिनियर ऑपरेटर या पदावर कार्यरत आहे घोडेगाव या ठिकाणी. शेटे पाटील. मी बँकिंग क्षेत्रात काम करतो. 15 वर्ष झाली. 10वी झाल्यानंतर 11वी-12वी सायन्स आपल्या इथंच केलं. नंतर BSc बायोटेक, नंतर MSc बायोटेक केलं. 15 ते 20 वर्ष आले मी प्रायव्हेट बँकिंगमध्ये काम करतो. कुणालाही कार लोन, होम लोन किंवा कुणालाही कोणताही काय पहिल्यांदी कंप्लीट ऐका ना, एकदा वाक्य कंप्लीट होऊ द्या. हा मार्केटिंगचा पार्ट नाहीये. तुम्हाला एकदम फिलिंग सांगतो की गायडन्सची गरज असेल, तुम्हाला जर गायडन्सची गरज असेल, कारण की प्रायव्हेट क्षेत्र आहे, मार्केट आहे, सगळा प्रोपगंडा आहे, फसवेगिरी भरपूर होते, तुम्ही फ्री ऑफ गायडन्स प्रोसेसिंग फी किंवा माझा पूर्ण 15 ते 20 वर्षाचा तुम्हाला अनुभव जो आहे तो तुम्हाला मी सांगू शकतो. कुठून काय घ्यायचं, कुठून काय नाही घ्यायचं याच्या पद्धतीत मी चांगलं तुम्हाला नॉलेज देऊ शकतो. ते पण फ्री ऑफ कॉस्ट किंवा एक बालमित्र म्हणून. आणि अशाच पद्धतीनं जो मित्र ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्यांनी त्याची अचिव्हमेंट सांगा आणि तो कशा पद्धतीने आपल्याला गायडन्स करेल हे पण सांगा. किंवा एखादा कृषी गाथा दे, ऐका ना, कृषी गाथा दे. निलेश बिबा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काही योजना किंवा इतर काही माहिती असेल तर द्या. तसं प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी एक शब्द सांगा की ग्रुपवर गायडन्स किंवा आणखी काही असेल. धन्यवाद. बोला. धन्यवाद. ठीक आहे, हे आपल्याला फक्त आपला परिचय द्यायचा आहे. नंतर ग्रुपवरती आपण सगळ्या गोष्टी शेअर करू. ज्याला जे आहे ज्याच्याकडं ते एकदा आपण त्यावरती टाकू.
मी दादासाहेब भोके आम्ही पुण्यामध्ये शिकत होतो आणि सध्या मी गव्हर्नमेंट ते वायर सोड वायर नको खाली ती बंद पडत होती. ते वायरीमध्ये जाते सगळी. हॅलो, मी अमोल दरंदले, सध्या न्यूजपेपर एजन्सीचं काम करतो, शेती करतो. टाळा वाजवा सगळ्यांनी. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद थोरे. नगरपासून 10 किलोमीटर टाकळी खातगाव आहे, त्या ठिकाणी मी शिकत होतो. धन्यवाद. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊती अंतर्गत मालेगाव येथे मी सध्या कार्यरत आहे. सचिन सुवर. महेश पुढे. इथूनच परिचय द्या, जेणेकरून लोकांना सुद्धा तुमचे चेहरे दिसतील. उलटा केले चेहरा दिसणार नाही. वायरीला लय सासुरवास नाक करू द्या. मी महेश राजहंस, आता ड मध्ये शिकत होतो आणि सोनेमध्येच असतो, शेती उद्योग. असं सगळ्यांनी या सिक्वेन्सनी. माझं नाव प्रसाद हारकळे, मी शेती करतो, त्याचबरोबर समाजकार्य करतो. गेली 4 वर्ष मी सोन्याचे उपसरपंच म्हणून समाजसेवा करतो. मी 9वी पर्यंत त्यांच्या बरोबर होतो. सरपंच बघा, सरपंच बरोबर आले. मी आलो इथे. सरपंच गणेशवाडी सगळं ऐकलं तर सरपंच आहे. एका विचाराने बसले. गणेशवाडी गावाचे सरपंच असते 5 वर्ष. विश्वस्त ते पण सांगा. कुकडी डबमध्ये होतो. माझं सलून व्यवसाय. चला. सगळ्यांनी या सिक्वेन्सनी पुढे चालू करा. नमस्कार मित्रांनो, मी नानासाहेब वाघ, मी सोन्यामध्ये असतो. मी स्वतः शेती व्यवसाय करतो. हे वाघ आहे. हॅलो, मी पोपट गवळी, शेती व्यवसाय करतो आणि किराणा करतो. धन्यवाद. चला पुढचे चला. एक 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 सगळे पुढे येऊन थांबा एक हा, पुढे या पटापट. राजू टेलर, इलेक्ट्रिशियन. आवाज नाही आला. माईक जवळ घ्या. जवळ घ्या. राजेंद्र रावसाहेब टेलर, मी इलेक्ट्रिशियनचं काम माईक जवळ धर. यांचं इलेक्ट्रिशियनचं खूप मोठं काम आहे. काय गायडन्स पाहिजे असेल तर सांगा. गायडन्स फक्त. दुकानदारी आणि काय करून ठेवलेली ते सरांकडे देऊन टाकत. एक सरकट द्यावा लागेल. मला मध्ये उठण्याचं कारण असं, आपले मित्र सतीश लोकरे यांचा मुलगा शिवम लोकरे यांनी भालाफेक मध्ये आपल्या इंडियाला आंतरराष्ट्रीय लेवलवरून आपल्याला 2-3 पदक मिळवून दिले आहे. त्याबद्दल त्यांच्या मुलांना त्याचं स्वागत. खूप टाळ्या वाजवा. मी विनंती करेल की एक छोटस सन्मान सरांचे सरांचे. हा सगळेच या. तिथं गोपटी तिथे आज उत्तम आपल्यासोबत सतीश भाऊ. भारत माता की जय. भारत माता की जय. मी त्याला जवळपास 6 वर्षापूर्वी बालेवाडी स्टेडियमला भेटलो होतो. सहज बोलता बोलायचं आहे, मला आनंद झाला. आणि जेव्हा मी आता त्याची न्यूज ऐकली तेव्हा कळलं का हा आपल्याच मित्राचा मुलगा आहे. त्यांनी नीरज चोप्राचं रेकॉर्ड मोडलंय आणि तो येत्या नेक्स्ट ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवणार. ही आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट असणार आहे. प्राऊड ऑफ. मी रमेश दिगंबर पवार, इलेक्ट्रिशियनचं काम करतो, कुकडी ड मध्ये होतो. नमस्कार सर्वांना, माझं नाव आदेश हळगट. मी 10वी क तुकडीत होतो आणि माझं चिंचवडला, पिंपरी चिंचवडला मी BCS कंप्लीट केलं. BCS कंप्लीट करून मी पुण्याला साधारण 20 वर्षापासून माझं शॉप आहे, मोबाईल लॅपटॉप रिपेअरिंग हे काम करतो. तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर पुण्यात डिस्काउंट देते. माझं नाव शशिकांत पारखे. मी सध्या वडाळा भैरव येथे स्वतःची शिवशक्ती नाव आहे स्वामी समर्थ. अरे वा. पहिले ते पण शिक्षक होते शाळेवरती. माझं नाव ज्ञानेश्वर साहेब दादांदले. मी सध्या बेकरीचा व्यवसाय करतो, स्वतःची बेकरी. त्यांचा आहे ना खूप मोठा बेकरीचा व्यवसाय आहे. हे प्रत्येक आठवडे बाजार आणि इतर व्यवसाय खूप संघर्षातून यांनी चांगलं त्यांचा व्यवसाय फुलवलेला आहे.
बेकरी संदर्भात काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर करंदले पाठवून आवश्यक घ्या. माणूस नाल्यात राहून तुला सगळी माहिती झाली राव. हॅलो. आणि कोणाला आवश्यक असतं गव्हाचे बिस्किट कोणाला बनवून घ्यायचे असले तर आपल्याला भेटू शकतो. आवाज जवळ घे ना. उद्धवेश पिंपरीची छोटा स्थायी आहे. सेमी एंटरप्राइजेस मध्ये मी जॉब करतो, सिनियर इंजिनियर. काय बोला ते परत आवाज जवळ घे. शशिकांत उद्धव यशवंतराव कोपडे मारणार नाही कोणी. पिंपरीच्या चौकात स्थायिक आहे. गडबड नको ना तू. बाकीचे दादासाहेब वगैरे प्रवीण दादा बाकीचे पण सगळे पुढे. माझं नाव निलेश भगत. मी 10वी अ मध्ये होतो. आता पुण्यात आहे. हडपसरमध्ये SAS रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणून कंपनी, त्याच्यात ॲज अ असोसिएट डायरेक्टर म्हणून पोस्टमध्ये आहे. नमस्कार, मी प्रवीण येडके. 8वी ते 10वी ड तुकडीत होतो. आता डची खासियत माहिती आहे, ड म्हणजे ड. अर्थात मी होतो. मी आता आवर्जून सांगतो, मी मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे. माझे मित्र परिवार मला विचारतात तू शिक्षक झालाच कसा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगतो, 12वी नंतर मी जेव्हा D.Ed ला गेलो, चांगले मेरिटचे विद्यार्थी मला या ठिकाणी मिळाले आणि तुमच्या सारख्याची प्रेरणा आणि गुरुजनांचा आशीर्वाद यामुळे मी 2006 मध्ये शिक्षक झालो आणि 2020 मध्ये मी प्रमोशन घेतलं मुख्याध्यापक म्हणून. आता ते प्रमोशन होऊन सुद्धा 5 वर्ष झाले. अशी 19 वर्ष माझी या ठिकाणी सेवा झालेली आहे. आणि सोन्यामध्ये स्नेह फाउंडेशन आहे, त्यामध्ये सुद्धा काम करतोय. आणि आतापर्यंत 2 फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मला मिळाले. मी सध्या तिरडी तालुका श्रीरामपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. मला नाही वाटत कोणी मार्गदर्शन धडकी भरली मला. नमस्कार, माझं नाव दादासाहेब गडा. मी रोलेक्स पाईप मध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करतो. कोणाला लागले ते घेऊन जा. नाही पाईप नका घुबरांड माझ्याकडे सध्या नगर, नाशिक आणि औरंगाबादचं चार्ज आहे. मी MBA मार्केटिंग झालेलं आहे माझं. त्यानंतर मी IIM मधनं इंडियन म्हणजे ॲग्रिकल्चर इनपुट मार्केटिंगचा पण डिप्लोमा केला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधनं. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं असं की आमच्या फिनोलेक्सचं मुकुल माधव फाउंडेशन म्हणून एक CSR आहे. त्याच्यामधनं आम्ही गरीब मुलं जे असतात म्हणजे ज्यांची शिक्षणासाठी प्रॉब्लेम आहे किंवा काहींना मेडिकलचे इश्यूज झाले तर त्यांना मी मदत करतो. म्हणजे आपल्याच क्लासमेट आहे, मी नाव नाही सांगणार, त्याला मी 40,000ची मदत केली आहे. त्याचा एक आजार झाला होता. म्हणजे ज्यावेळेस ते माझ्याकडे व्हेरिफिकेशन आलं ना, त्याचं नाव बघितलं मी शॉक झालो. म्हटलं माझा मित्र आहे. मी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्या घरी होतो आणि मग मी त्याचं करून घेतलं ते सगळं. तर कुणी गरीब मुलं असतील किंवा कुणाला काही प्रॉब्लेम झाला तर ऑलवेज मी आहे, कधी पण आठवण करा. थँक्यू. CSR आहे ना, कंपनीचा काही भाग असतो की जो की ज्या पण काही NGO मार्फत दिला जातो गोरगरीब किंवा जिथं गरज आहे तिथं, तर निश्चितच त्याचा आपल्या सगळ्यांना सुद्धा फायदा होईल. नमस्कार, माझं नाव सचिन गडाख. इयत्ता 10वी ब मध्ये होतो. 10वी नंतर डिप्लोमा ऑटोमोबाईल केलं आणि सध्या कॉर्नरस्टोन ऑटोमोबाईल्स महिंद्राची डीलरशिप आहे, जनरल मॅनेजर सर्व्हिस म्हणून काम करतो. याला भेटा तुम्हाला ऍटलीस्ट 5-10 हजारचा फायदा निश्चित होईल. महिंद्राची गॅस आहे, तुम्हाला तिची मागणी. नमस्कार, मी तुषार भिडे. मी मेडिकल स्टोर करतो. थँक्यू. यांचा परिचय करून घेऊ आपण नंतर. चला तुम्ही दोघं पण चला. पण आवाज येतोय का? प्रथम आलेल्या सर्व आमचे मुख्याध्यापक असतील, सर असतील किंवा आम्हाला ज्यांनी घडवलं, वेळे मॅडम येऊन सर्व डबले मॅडम सर्वच आहेत, शेख सर आहेत, दुसारी सर आहेत, खुशी सर आहेत, सर्वांचं अभिनंदन. तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिल्याबद्दल. कारण तुम्हाला दरवर्षी असे बॅचचे अनुभव येतच असतील. विशेष करून आमची विशेष बॅच आहे
कारण की आम्ही 1998 म्हणजे बोलायलाच फार वेळ लागतो याला. आणि आता सध्याची बॅच सुरू कशी झाली 2001-2 म्हणजे फास्ट बोलून होतं. म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो ते आम्हाला आठवत नाही की याच्यानंतर असे काही घडले असते. त्याबद्दल तुमचे आभार आहे. आणि 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. काही कारणास्तव शिकणं नाही झालं, पण मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहे. पुढे सांगायची गरज नाही. आमचे सगळे सुरेश भीमराज गायकवाड माझं नाव आहे. धन्यवाद. घर बांधायचं असतं तर विचारून घ्या. प्रवीण, राजू, बाकीचे पण आहे ना, मागून सुरू करा. पटापट आहे, प्लीज. नमस्कार, प्रवीण अण्णासाहेब पवार. PM सर, मी अजून पण घाबरतो. नाही तर काय होतं, मॅथला होते आम्हाला. मी आय थिंक नाही मॅथला होते आम्हाला, अजून पण गावतो ना. मला पाणी खूप माझा होता. अजून पण गावत मी प्रवीण अण्णासाहेब पवार आहे. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं कोपरगावला. नंतर पुण्यात होतं 8 वर्ष. आता 3 वर्षापासून व्यवसाय आहे. तर मी गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सध्या. मी महापालिकेची कामं करतो बाहेर. आणि घरी गावरान पोल्ट्री फार्म आहे. मी स्टॉक मार्केट ब्रोकर पण एंजल ब्रोकिंग. एक बुक का तुला कुठे घेऊन गेला बघ. तुझं जेवण बनवून टाकलं नाही का? नमस्कार सर, मी राजू घाटोळे. 10वी नंतर फिजिओथेरपी मी डिप्लोमा. मी 4 वर्ष शिक्षण फिजिओथेरपी अनुभवलं. तुला कोण नाही वाटत. तर माझा एक छोटासा तुम्हाला अनुभव शेअर करतो. माझ्या हातून सर 550 ते पावणे 600 पॅरालिसिसचे पेशंट चांगले झालेले. आणि हजारो पेशंट मणक्याचे ज्यांचं ऑपरेशन करायचं होतं तर त्यांचं ऑपरेशन टळलेलं आहे माझ्यामुळं. म्हणजे मी पण नाही सांगत, पण मी जवळून अनुभवलं. नाही, फिजिओथेरपी. हां, आणि तुमचा अनुभव पहिल्यापासून सोबत आहे, तुम्हाला अनुभवलेलं आहे. तुमची शिकवण आम्हाला आमच्या आयुष्यभर सोबत आहे, त्याचा एक आम्हाला अभिमान वाटतो. त्यावेळेस तुम्ही चिमटे घेतले सर पोटाला, ते अजून पण आठवतं का चुकीची गोष्ट घडू नको असं. त्यावेळेस राग आला, पण आज त्याचा फायदा. हा, त्याचा आज फायदा झाला. धन्यवाद. सांगितलं राजू घाटोळे. राजू घोटाळे नाही म्हणले ते, राजू घाटोळे म्हणले. ऐकून नसेल आलं, परत सांगतो. घालायचं काम करतो. हॅलो, सर्वात पहिले ना सर्व आलेले सर आणि मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण एका फोनवरती सर आणि मॅडम आपले आलेले. दुसऱ्या फोन लावायची कोणाला गरज पडली नाही. पहिली फोनवर सर म्हणले मी येतो, मॅडम पण म्हणलं मी येते. म्हणजे सगळ्यांना दुसरा फोन लावायची आपल्याला गरज पडली नाही. त्यांचे पहिले आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, मी स्वतः प्रवीण ओंकारनाथ बन मुकुंद स्टील सेंटर या नावाने माझं दुकान आहे सोनईमध्ये. आणि त्या एक छोट्या गणेश मामांचं एक मला खडकर विद्यार्थी म्हणून मी ओळखला जायचो छोट्यापणी. गणेश मामांच्या क्लासेसला मी धिंगाणा घालायचो म्हणून गणेश मामांनी मला बारीक करून टाकले क्लासमध्ये. 2-3 महिने झाले मला मामा क्लासला येऊनच देत नाही. मग मी मामांकडे एक दिवशी क्लास नसताना मामा एकटे असताना मामांच्या घरी गेलो. मग मी थोडं रडलो वगैरे. मामांना म्हटलं, मामा मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी मला तुम्ही क्लासला येऊन द्या. मामा म्हणले तू एक काम कर, उद्यापासून क्लासला ये. मग मी गेलो, पण आमची सवय कुठं जाती, आम्ही धिंगाणा घालताची मामाच्या क्लासला बसून. पण मामाच्या क्लासला धिंगाणा घालायला लागलो तर मामा लगेच म्हणायचे, बरं बन तुला आठवतं का तू माझ्याकडे आला होता, तू माझ्याकडे म्हटला मामा मला येऊन द्या, मामा मला येऊन द्या. मग मी तुला म्हटलं तू ये, पण तू ये म्हटला. मग मामा असं म्हटलं का मग पुढे मुली बसलेल्या राहायचे, मागे आम्ही बसलो राहायचो. मग ते बोर होऊन जायचो. मी यार मामा मुलींबरोबर समोर म्हणले, समोर म्हणले आठवली. आणि आठवल्यावर आम्ही हसून आपल्या मुलांना रंदले चपळे, हल्ली मुक्काम वाघोली पुणे. मी मेकॅनिकल सेक्टर मध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय. धन्यवाद. चला, बाकीच्यांना विनंती आहे. सुहास अजित बळगड. माझं बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे
सरांचे कायम कॉन्टॅक्ट. मला जर कोणी विचारलं आता धंदा म्हटल्यावर काही ना काही प्रॉब्लेम येतो, तू कुठं शिकलेलं आहे, असे दिग्गज शिक्षक आमच्या मागं असल्यामुळे आज आम्ही सक्सेस होणार म्हणजे होणारच होतो. त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. आणि एकही बॅच मधलं एकही मुलगा असं नाही का जो 100% सक्सेस नाही झालेला. त्यामुळं तुमचे फार फार आभार सर, कारण तुमच्या त्या छडीमुळं आम्ही आज 100%. एक दिवशी मला AP दरंदले सरांनी बाहेर ठेवलं होतं, म्हणजे मी लेट आलो होतो, जरा 12ची शाळा होती, 12:15 वाजले होते, लेट आलो. आणि सरांचं आमच्याकडे खाता असल्यामुळं त्यांनी मला आमच्या वडिलांना सांगितलं की बाबा तुमच्या मुलाला मी काय शाळेत त्या दिवशी आणून दिलं नाही. मला चांगला अनुभव आहे. आणि सर गेल्यानंतर मला माझ्या वडिलांचा काय मार खाल्लेला आहे तो मी कधीच आयुष्यात नाही सांगितलं. त्यामुळं मला चांगला अनुभव आहे का बाबा आपल्याला ती शिक्षा झालेली 100% आहे, ती गोष्ट 100% आहे. त्यामुळं सध्या आमचं बॅच आज सगळेजण आले, लांबून लांबून आले. आतूनही फोन लावला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, राहुल दरंदले यांनी अतिशय प्रयत्न घेतले, म्हणजे 10-10, 20-20 फोन त्या राहुलने आम्हाला सगळ्यांना केले. अरे बाबा काही का होईना, तू नंतर पहिली राहुलने तू नंतर आला, तुला मी ऍड केलं, उठावरून खेळायला पाहतो. राहुल करताय ना, सगळ्यांना राहुल करता टाळ्या वाजवणे. 100% सगळ्यात पहिली मामाने ग्रुप केला आणि त्याच्यानंतर राहुलने फार प्रयत्न घेतले. धन्यवाद. हॅलो, आवाज आला का? नमस्कार गुरुजनांना वंदन, सर्व मित्रांना नमस्कार. माझं नाव राजेंद्र साळवे. वायर खाली सोड. बोलायची सवय नाही, बिगर माईकचं बोलन तसं नाही. आम्ही दररोज माईक पुढे. माझं नाव राजेंद्र साळवे. सोन्यामध्ये फोटोग्राफीचा एक छोटासा व्यवसाय करतोय आणि सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने छान चाललंय, सुखात आहे, समाधानात आहे. मला 2 मुलं आणि 1 बायको आहे. बाकीच्याला काय 4 समाधानी माणूस. ऐका माझा आवाज जात माईक मध्ये आवाज नाही आला. वायर सोड खालची तू. ओके ओके. चला नेक्स्ट. पुढे पुढे. माझं नाव मुकेश गायकवाड. आम्ही ऍक्च्युली कारखान्यावर यायचो. पहिले ड तुकडीत होतो, नंतर अ तुकडीत होतो. आता सध्या पुण्याला असतो, मेकॅनिकल डिझाईन मध्ये काम करतो. भेटून सर आनंद वाटला. मला वाटतं सगळ्यांना पण आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून घेणं गरजेचं आहे. एवढंच एक सांगेल, आता सर्वांच्या आयुष्यात काही ना काही आहेत गोष्टी, एक थोड्या आध्यात्मिक एक जोड पाहिजे. त्या हिशोबाने पण सर्वांनी एक करावं. तर माझं नाव सचिन मोठे. मी मुळात कारखान्यावर यायचो. मी 20 वर्षापासून कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये थोडं काम केलंय. आता सध्या 2 वर्षापासून शेती करतो. सचिन चिमटे. नमस्कार, मी अशोक खंडागळे, मुळाघाट म्हणून यायचो मी शाळेमध्ये. आम्ही सचिन मोठे आम्ही पहिले एकत्र म्हणजे शेवटपर्यंत एक टेक्निकल ग्रुपमध्ये होतो आणि आता अहिल्यानगरमध्ये LNT ग्रुपमध्ये. कोविडचा काळ होता. अशोक खंडागळे हा एक रिबॉर्न झालाय, त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय. तो कंटिन्यू 6 महिने हॉस्पिटलला होता. मी परमायसिसचं सक्सेसफुल 8 ऑपरेशन केले त्याच्या डोळ्याचे आणि मेंदूचे टोटल. आणि ह्या सर्व गोष्टीतून परमेश्वराच्या कृपेने, शनिदेवाच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने तो पूर्ण रिबॉर्न आणि पूर्णपणे कॅपेबल 4 व्हीलर चालायला सुद्धा आजही तो स्वतः एकट्या स्विफ्ट डिझायरनी एकटा आलेला आहे. एकच डोळा आहे त्याला अशोकला. पुनर्जन्मच झाला. नमस्कार, मी सचिन बाळासाहेब बनकर. 10वी अ तुकडीमध्ये होतो. सध्या सोनेमध्ये आहे आणि शेती व्यवसाय करतो.
मी त्यानंतर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर MSc आणि आता कमिन्स इंडिया या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये DGM डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत. सर नमस्कार. संजय दानी 9वी अ मध्ये होतो. मॅडम आणि आठवण काढली तर मुला मित्रांनो, संजय दानी 9वी अ मध्ये होतो. 9वी अ पर्यंत होतो. नंतर डिप्लोमा, डिग्री, नंतर जमशेदपूर, मुंबई आणि सध्या पुण्यात आहे. टाटा मोटर्समध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर परचेस म्हणून काम करतो. आणि आई वडील दोघंही वांजो येतच आहेत. मोठा भाऊ मग सगळ्यांना परिचय आहे. म्हणजे सोनही आमची जन्मभूमी. तुझा भाऊ होता हो, एक मोठा एक लहान. सरांबरोबर मोठा होता, एक लहान होता. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. टाटाची गाडी घ्यायची असली तर सांगा. काय डिस्काउंट देत नाही ते. मी अतुल दिलीप कुमार अट्टल, सध्या राहायला पुण्याला आहे निगडी. तिथे मेडिकल शॉप आहे आपलं. मी दुर्गाजी शिवाजी दरंदले, लांडेवाडी 8वीला मी आपल्या विद्यालयात आलो. मी शेती आणि दुधाचा व्यवसाय करतो आणि घोडेगाव कांदा मार्केटला दिवाणजी म्हणून चालतो. आता माझं ओळख आणि मनोगत एकाच वेळेस 3 मिनिटं जास्त घेते. मला बघितलं तर आता मी पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या काही वर्डिंग चुकलं तर. शिक्षकांनी जी आम्हाला शिकवण दिली आपल्याला, सरांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्हाला तर ती जीवनामध्ये उपयोगी पडलीच. आणि ती शिकवण दुसऱ्या पिढीला म्हणजे आमच्या मुलांना आम्ही आमच्या मुलांना देतोय. म्हणजे तुम्ही जे शिकवण दिलं ते आता दुसऱ्या पिढीला कंटिन्युअस चालू आहे. त्यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे का तुम्ही आम्हाला घडवलं. समाजामध्ये जर बघितलं तर पुस्तकी ज्ञानापेक्षा बाहेरचं ज्ञान शिक्षकांनी आम्हाला भरपूर दिलं. आता सध्याच्या जर बघितलं भरपूर असं वाईट विचाराकडे जाणारी पिढी आहे. पण आमची पिढी, मी पण अभिमानाने सांगतो का इतके मुलं इतके हुशार बुद्धिवान ते शाळेत कधीच मला दिसले नाही. पण आता जर बघितलं एकेकाचे विचार, एकेकाची पोस्ट, तर भरपूर काही मोठे झालेले आहेत. आणि हीच दुसऱ्या पिढीला आपण पुढे फॉरवर्ड करू. धन्यवाद. बोलायला संधी दिल्याबद्दल शासन साहेब पण धन्यवाद. दत्तात्रय, माझं दुकान इनामराधिकाऱ्यांना नाव आहे. दुकान व्यवसाय कोणत्या तुकडीत होता? माईक जवळ आहे. 10वी अ मध्ये होतो. सध्या शनेश्वर देवस्थानमध्ये CCTV चला कमी कोण राहिले बरं का रे. मी प्रमोद योगिते. मी गणेशवाडीवरून येत होतो. एम सराचा खास विद्यार्थी आहे. कारण मला असं वाटतं 10वी ब मध्ये जे असतील त्यालाच मी तास VM सरचा माझं काय नातंही चांगल्यापैकी. कारण चांगल्यापैकी मार्क फक्त ते निघाल तर 5 तास मी गेटवर अंगठी भरली होती आपल्या स्टेजवर जुन्या कॉलेजच्या शाळेच्या. मी आता MSc मध्ये सिनियर ऑपरेटर गेले 10 वर्ष बाहेर होतो. वडाळा, शिंगणापूर, सोनई, घोडेगाव करून आता मुळा डॅम धरणावर सिनियर ऑपरेटर म्हणून. वरून पाणी फक्त लवकर सोडा डॅमवर. नमस्कार, माझं नाव रमेश भुसारे. माझं व्यवसाय शेती मोठा विकास. फार कष्ट करतो तो. म्हणजे एकदम जास्त कष्ट करतो आणि फार त्याचं व्यवस्थित चालतं. आता माझ्या सोबत, प्रवीण सोबत त्याचे कायम कॉन्टॅक्ट आहे. आणि कसंही जरी असलं ना तर तो टेम्पो वगैरे पण आहे, त्याचा गाडी आहे स्वतःची. काही सांगितलं का तो 100% येऊन करतो म्हणजे करतो. आमचा खास माणूस येतो. मी गणेश बेलेकर. 4 वर्ष मी नगर येथे क्राईम कडे फोटोग्राफी म्हणून काम केली. त्याच्यानंतर आता दैनिक सारोमाचं क्राईम रिपोर्टर म्हणून काम बघतोय आणि माझं फोटोग्राफीचा व्यवसाय आहे नगरमध्ये. माझा पण मी परिचय देतो. ज्या गुरुजनांमुळे आपण घडलो, तर आजच्या पिढीचे गुरुजन आणि त्यावेळेचे आपले सगळे शिक्षक वृंद,
तर निश्चित आपल्यावर असे काही चालतं बोलतं संस्कार झाले की त्याच्यामुळं आपली पिढी वाया गेली नाही, स्पष्ट शब्दात सांगतो. नाहीतर आजकालचे तुम्ही विद्यार्थी बघा, काही शाळा कॉलेजेसमध्ये 5वीचे मुलं शिक्षकांना धमक्या द्यायला पॅरेंट घेऊन जातात आणि ते पॅरेंट सुद्धा विचार करत नाही. पण आपल्या वेळेस आपल्या पॅरेंटनी शिक्षकांना इतके अधिकार दिले होते की त्यांनी काही पनिश केलं, आपण चुकीचं वागलो तर आपल्याला घरच्यांपेक्षा शिक्षकांचा धाक जास्त होता. तर निश्चितच त्या धाकाचे संस्कार आज आपल्यावर आहेत आणि आपले संस्कार मुलांवर आहेत. आता मध्ये कोणतरी म्हणलं तर आपली जी पिढी आहे ती स्टेबल आणि चांगली घडवण्याचं काम हे शिक्षकांनी केलं, त्यांना मी मनापासून वंदन करतो. माझं नाव शशिकांत देवीदास ससाने, मी 10वी अ मध्ये होतो. सध्या जिल्हा परिषदला छत्रपती संभाजीनगरला आहे, विस्तार अधिकारी आरोग्य म्हणून त्या ठिकाणी मी जॉब करतो सर. थँक्यू. पहिले घरी सांगितलं तर घरचे म्हणायचे अजून टोका, त्याच्यामुळे घरी सुद्धा सांगवत वाटत नव्हतं. मनोगत कोणाचं राहिले का विद्यार्थ्यांपैकी? बोलायचं आहे का? स्वपन बोल, स्वपन. थोडं मला तुम्हाला पाहिल्यानंतर आहे ना, मला माझं एकदम डिप मध्ये पाल पण आठवत. हा एक मिनिट खरं सांगायला हरकत नाही. आज जे मी दिसतोय या कडक कपड्यामध्ये आणि माझं पूर्वीचं राहणीमान हे कसं होतं, हे जवळचे मित्र आहेत माझे, सचिन गडाखे, बाळासाहेब देपळे, आम्ही कसे जरी राहत होतो. ऍक्च्युली माझं बालपण सगळ्यांच्या वस्तीवर गेले. माझ्या आई वडिलांच्याकडे कामाला होते आणि मी 10वी पर्यंत जे मित्र होते माझे, गडाख असतील, देपळे असतील, 10वी पर्यंत मी याचे कपडे वापरले. जे कपडे यांनी म्हणजे वापरून सोडून दिले होते ते कपडे मी वापरायचो. माझ्या कमराला करवड्याला कधी पण काडी राहायची कारण ते चड्ड्या वगैरे फिटिंग मध्ये नव्हत्या. परंतु एक मला शिकण्याची खूप मोठी अशी एक आस होती, जिद्द होती. परंतु घरची परिस्थिती गरीब असल्यामुळं मी पुढे जास्त काही शिक्षण घेऊ शकलो नाही. माझा मित्र बाळासाहेब पुढे इंजिनिअरला, बीला, अमेरिकेला, युएसला त्यांनी ऍडमिशन घेतलं. माझी खूप इच्छा होती परंतु मला ते करता नाही आलं. म्हणून मी एक शॉर्टकट मारला. काम करता करता मी माझं शेवगाववर मायट्या कॉलेजला माझा इलेक्ट्रिशियनला नंबर लागला. ते कोर्स करत असताना मी दर शनिवारी रविवारी घरी येऊन माझ्या वडिलांसोबत मी जे काय खताचे ट्रॅक्टर चालायचे, मुरमाचे ट्रॅक्टर चालायचे, ट्रॅक्टरवर शनिवार काम करायचो आणि तेच तुटपुंजी घेऊन माझे मी 5-6 दिवस तिथं रूमचा खर्च असेल, मेसचा खर्च असेल ते काढायचो. असं तसं 2 वर्ष मी पूर्ण माझा आयटीचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर आता करायचं काय, मला एका कम्युनिस्ट कंपनीमध्ये मला अप्रेंटिसशिपला माझा नंबर लागला. त्या अप्रेंटिस झाल्या कम्युनिस्ट कंपनीमध्ये मी 5-6 वर्ष काम केलं. तिथं जनरेटर तयार होतं. मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला होतो. त्याच्यानंतर ते लेटर संपल्यानंतर करायचं काय, त्याच्यानंतर करायचं काय हे करता करता मी माझ्या मते मी सोन्यामध्ये 30-40% माझे हाऊस वायरिंगचे काम मी केलेले बरेचशे लोकांची, नगरला केले, बाहेर पण केले. त्याच्यानंतर ते करता करता मी शांत बसलो नाही. एक अंगात जिद्द होती, ताकद होती, कसोटी मला नाही ते उतरलं. एक ताकद होती की आपल्याला काही ते करून दाखवायचंय. आपले जे आई वडिलांचे कष्ट केले ते आपल्याला काही चीज करायचंय. मी थांबलो नाही. नंतर मला ज्यांनी आयटा कोर्स केलाय, इलेक्ट्रिशियन कोर्स केलाय, वायरमन कोर्स केलाय, हा सगळा ग्रुप मला भेटत गेला. तेव्हाच काय मोबाईल नव्हते, पण असं कुठेतरी कॉन्टॅक्ट व्हायचे, कुठेतरी सगळ्याची यादी तयार केली. मी एक स्वतः एक छोटीशी युनियन तयार केली. एक युनियन तयार केली, ते युनियनचा नगर जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर हे आपल्या महावितरण कंपनीमध्ये, महापारेषण कंपनीमध्ये, महाजनरेशन कंपनीमध्ये जाहिरात सुटली कशी, त्यांनी जाहिरात कशी काढली पाहिजे, आम्ही जे अप्रेंटिसशिप केले आम्हाला त्यांनी किती टक्के राखीव दिले पाहिजे, मार्क किती टक्के दिले पाहिजे, याच्यावर मी लढा दिला. हायकोर्टामध्ये मी पिटिशन दाखल केलं, तिथं लढो, पण माझ्या बाजूने निकाल लागला नाही मित्रांनो. असो तरी मी जिद्द सोडली नाही. पुढच्या परीक्षा दिल्या. मी सरळ सेवा भरतीमधून महावितरणमध्ये ऑपरेटर या पदावर रुजू झालो. आता हे रुजू होत असताना, सगळं काम करत असताना माझ्याकडे इथं स्वतःचं माझं इथं घर पण नव्हतं. पण मी हे काम करून, कष्ट करून, सगळा रुपया गोळा करून, मित्राच्या काही मदती घेऊन, भरपूर काही मित्रांनी सहकार्य केले. मी पहिले क्रोडी गावामध्ये 1 एकर जमीन घेतली, तिथे एक मोठं फार्म हाऊस बांधलं. त्यानंतर मोळवार समोर 2 गुंठ्याचा प्लॉट घेऊन तिथे एक 40 लाखाचा बंगला बांधला. आतापर्यंत मी माझ्या
पायावर उभं राहून मी आतापर्यंत सक्सेस झालो आणि याचे सर्व आशीर्वाद माझे गुरुजन वर्ग आणि तुमच्यासारखे मित्र खूप चांगले भेटले, तसे माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज या स्टेजला आहे, माझ्याकडे आहे. धन्यवाद. अजून पण मी शांत बसलो नाही. महावितरणमध्ये काम करत असताना मला एक चळवळीची सवय लागली आहे. त्या महावितरणमध्ये काम करत असताना मी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा एक अध्यक्ष म्हणून एक पदावर काम करत आहे. माझ्या मुंबईला कंटिन्यू IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांसंग कंटिन्यू मांडायला मीटिंग असतात. व्यवस्थित हँडल करतो, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. जय आपल्यापैकी आणखीन जे मित्र आहेत त्यांना मी विनंती करतो 2 शब्द सगळ्यांना नाही अरे बटन चालू आहे पण जे ऑफ करून ठेवलं चालू कर बाकीच्या नका आपलं त्याला माहिती इथे जमलेल्या सगळ्या गुरुजनांचे सगळ्यांना अगोदर मी आभार मानतो आणि 98च्या नाठाळ मित्रांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथं आला. खरं तर गेट टुगेदर हा घ्यायचा मागचा हेतू हा होता की ज्यावेळेस असा मागे विचार केला, मी मागे गावात 1-2 जणांना भेटलो की आधी शिल्पा शर्माची जी बातमी कळाली, नंतर 2 जणांची बातमी कळाली. अरे ही तर आपली सुरुवात आहे, आपण 40च्या ती बिचारी तर 35च गेली, पण आपण आता सगळे 40च्या पुढे गेलेलो होतो आणि 40च्या पुढे गेल्यानंतर मागवून बघितलं तर असा जर एक जण जायला लागला आणि आपल्याला जर भेटच नाही झाली, मग आयुष्यात आपण काय कमवलं? आपण जर शिकून माणसांसोबत जर बॉन्डिंगच ठेवू शकत नसेल किंवा पैसा हा सर्वस्व नाही, शिक्षण हे सर्वस्व नाहीये. माणसाला माणूस भेटणं ही सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी सगळ्यात मोठी पर्वणी. आपण काय कमवलं? माणूस ज्यावेळेस जातो ना, ज्यावेळेस आपल्याला किती लोक भेटायला येतात आणि आपल्या अंत्यविधीला किती लोक असतात, ह्याच्यात सगळ्यात मोठे हे असतं आपल्या आयुष्याची कमाई असते. त्या हेतूनच हे गेट टुगेदर ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्यापैकी कोणी जावं ही अपेक्षा नाहीये. तुम्ही माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. ज्यावेळेस 2018-19ला मी ज्यावेळेस जहांगीरमध्ये ऍडमिट होतो, त्यावेळेस कंडिशन अशी आली होती की ती शेवटची स्टेप सारखा प्रकार झालेला होता आणि त्यावेळेस मला माझे सगळे दिवस आठवायला लागले की अरे आपण ह्या फील्डला गेलो तर आपण कोणालाच भेटलेलो नाही. आताच्या कंडिशनला आपल्याला कोणी भेटेल का नाही भेटेल ही अपेक्षा होती आणि तेव्हापासून मग मी ध्यास धरला होता की नाही, कोणाला सगळ्यांना एकत्र आणायचं आणि भेटायचं. का तर आत्ता गेलो तर पुन्हा परत भेटणं होत नाही आणि आयुष्य हे एकदाच असतं आणि ते सर्वांनी जगून घ्यावं. आपण जे म्हणतो की शिक्षकांनी, आणि खरोखर आपला जो शिक्षक वर्ग आहे त्यावेळेस आपल्या शाळेला बघितलं असेल तुम्ही, सगळ्या बाजूनी ओपन होती, पण आपल्याला शाळेला जे होतं ना, आपल्या मनाच्या भिंती होत्या. आपण पाहिजे असेल तर शाळा बुडून गेट सोडून बाहेर जाऊ शकत होतो, शाळेचे तास बंक करून बाहेर, पण नाही गेलो. आपल्याला एक डिसिप्लिन होता. तो काय होता? मनात एक धाक होता आणि आपल्या गुरुजनांविषयी आपल्याला आदर होता आणि त्या आदराचंच रूपांतर असं झालं की आपल्याला घरातून असलेले संस्कार आज आपण त्याचे प्रत्येक जण अभिमानाने सांगतो, मी असं झालो, मी तसं झालो. हे कुठल्या एका दिवसाचं नाही आहेत. 1ली ते 10वी पर्यंत आपण शिकलो आणि माझ्या मते आपण सगळेजण जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहोत, 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषद. आणि हीच ती शाळा आहे की जिने आपल्या सगळ्यांना घडवलंय. आणि आज त्या जिल्हा परिषद शाळेची जर अवस्था बघितली तर खरंच ती आपल्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण जिल्हा परिषद शाळा जगू शकत नाहीये. कारण जिल्हा परिषद शाळेनेच आतापर्यंत जे घडवले, हे शिक्षक वर्ग सुद्धा हा जिल्हा परिषदचाच आहे. त्यामुळे आपल्या इथून पुढे आता मी जरी बोलत असलो तर माझे सुद्धा मुलं इंग्लिश मिडियमलाच आहे. का तर ती काळाची गरज झाली, का तर जिल्हा परिषदकडे कोणी लक्ष देणार. पण अजूनही ग्रामीण भागात असे काही लोक आहेत की ज्यांना जिल्हा परिषदला ते म्हणजे मुलं त्यांना ते फी भरू शकत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदकडेच अजूनही सरकारने, आणि आपण आपल्यासाठी नाही मागायचं. आपल्याकडे नेता आला, कुणी मतदान करायला पैसे नको देऊ. अगर तू सर्वसामान्य जनतेचे जे विचार आहेत, प्रश्न, शाळा, रस्ते, वीज, पाणी याच्यावर काम कर. आपल्याला काय, आपण सदन आहेत, कशाला 10,000 5,000 घ्यायचे असते एका मताचे? नाही घेतले पाहिजे आपण ते. तू हे काम कर, आमच्यासाठी हेच सफिशियंट आहे. आज म्हणजे हे जे विचारांची देवाणघेवाण आहे, ह्याच्यातूनच आपल्याला पुढची पिढी घडवता येईल आणि आपलं जे बॉन्डिंग आहे, आपलं जो विचारांचा जो एक आहे, म्हणजे एक जो फ्लो आहे, हा आपल्याला समाजात पसरवता येईल. त्यासाठी ह्या गेट टुगेदरचं एक नियोजन केलेलं आहे आणि आपण सगळेजण आवर्जून आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. अजून एक सांगू इच्छितो, डिसिप्लिनचा प्रकार. मी 5वी ते 10वी पर्यंत शनीश्वरमध्ये असताना एकदाही शाळा म्हणजे लेट गेलो नाही. पण माझी गृहपाठाची वही घरी राहिली म्हणून मी लेट आणण्यासाठी घरी गेलो आणि मी लेट झालो. तर त्यावेळेस असं होतं की मला वाटतं तुम्ही होते सर आणि काटकर सर, सगळ्यांना लाईनीत उभा केलं. पण मला त्यावेळेस बाजूला काढण्यात आलं, तू जाऊ शकतो म्हणे. तर मला बाकीच्या पोरांनी यांना प्रश्न विचारायला का काढलं? कारण तो आतापर्यंत इतिहासात म्हणजे पहिल्यांदाच लेट झाला, त्याच्याकडे बॅग पण नाही, त्याची वही बहुतेक विसरली असं म्हणतो घरी. मला विचारलं वही राहिली, भाऊ म्हटलं सर वही राहिली होती. म्हणजे असं नाही, आपल्याला जे वाटतं, मला त्यावेळेस आश्चर्य वाटलं, अरे
मित्र कुठल्या शिक्षक लोकांना एवढं माहित पण नाही, तरी माझ्याकडे म्हणजे शिक्षक लोकांचं आपल्यावर बारीक लक्ष होतं, आपल्या डिसिप्लिन बद्दल, आपण कसे वागतो काय वागतो. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांनी माझ्या सरांना त्यावेळेस येशू दरंदले सर होते, त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती की हा हॉटेलवर बसत नाही. त्यांना अशी अपेक्षा होती की यांनी हॉटेलवर बसून बिझनेसचा पण थोडासा विचार केला पाहिजे. तर मला त्यावेळेस 8वीच्या वर्गामध्ये सरांनी उभं केलं, हा हॉटेलवर बसत नाही म्हणे. म्हणजे त्यावेळेचे शिक्षक असे पण होते, तू अभ्यास तर कर, पण त्याच्याबरोबर तुला जनरल नॉलेज घ्यायचंय, तुला व्यवहारी ज्ञान घ्यायचं असेल तर तू हॉटेलवर रोजचा 1 तास बसलाच पाहिजे. म्हणजे हे पण प्रोत्साहन. आजकालचे शिक्षक लोक सांगतायत की तू याला तुमच्या मुलाला थांबवा हॉटेलमध्ये, कारण त्यांनाच मुलं हॉटेलमध्ये दिसत आहेत आणि ती काळाचं म्हणजे जर बघितलं तर एक वेगळ्या डायरेक्शनला चाललेलं आहे. आपण सांगतो की अरे नाही मोबाईलमुळे याच्यामुळं हे होतं, नाही, मोबाईल द्यायचा नाही द्यायचा हे आपल्या हातात असतं. आपल्या मुलांना संस्कार कसे द्यायचे, जसं मुकेश म्हटलं अध्यात्म, आणि खरंच आहे अध्यात्माची जोड जर आपल्या आयुष्यात असेल तर आपल्या मेंदूवर कुठलेही वाईट विचार हवी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण अध्यात्म मोबाईल पासून आपण बाजूला राहायला पाहिजे याच्यापासून, आणि चांगले विचार हे नेहमी एकमेकाशी शेअर केले पाहिजे. सुख दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच असतं, त्याच्यातूनही थोडा वेळ काढून आपण पुढे चाललं पाहिजे, त्यालाच आयुष्य म्हणतात. धन्यवाद.